सारख्या माणसाला पालखीमध्ये ज्ञान करायला पाहिजे. असं आहे का? नंतर तिकडे माऊलीचं दर्शन झालेलं आहे आम्हाला. काहीच भयंकर ऊन आहे. आमचं दर्शन करून वगैरे झालेलं आहे. आरती वगैरे आम्हाला भेटली. नमस्कार, स्वागत तुमचं पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तिसरा दिवस आहे आणि भाईची हालत बघा कशी झालेली आहे. जरा चेहरा दाखवाल का? ऑपरेशन झालेलं आहे. ऑपरेशन झाले. काल रात्री ब्लॉग शूट करायला विसरले मी. मस्त. गुड मॉर्निंग. पसार आहे तो आटापटा मग शूट करतो सांभाळ. भाईची हालत खूपच बेकार झालेली आहे. तुला सध्या तरी व्हीलचेअरचीच गरज आहे पहिली बार. आणि आमच्या इथे स्वयंसेवक जरा उशीर झालेले आहेत. स्वयंसेवक नाही बाबा, वाघाची जेली. तुला काय झालं प्रेम टी शर्टचं? मित्रांनो, तर आमचा आज चालायचा शेवटचा दिवस आहे. आज फायनली आम्ही आईच्या इकडे पोचू आणि आईचं दर्शन घेऊ. तर एक वेगळीच उत्सुकता आहे मनामध्ये. तर बघू पुढे जाऊन काय होतं. आता आम्ही घाटाला प्रवास सुरू करू. घाटनंतर आम्ही भैरीदेवाच्या मंदिरात जाऊ, त्यांची भेट घेऊ आणि त्यानंतर आईच्या दर्शनाला जाऊ. तर बघत राहा कसं काय पुढे होणार आहे. कंटिन्यू करा काही ब्लॉग. मग आयुष तुम्ही बघू शकता आम्ही चाललेलो आता घाटाच्या तरीफ. घाटाच्या आसपास म्हणजे आता भेटलेले डॉक्टर पाहायला लागले बघू शकता. पुढे गेला. जय क्वीर सर्वांना. आजचा आमच्या कोपरखेण्याची मानाची पालखीचा तिसरा दिवस, जो आता थेट कारलेला जाणार आहे. तर रात्रीची वस्ती होती खोपोलीला. कृष्ण म्हणजे असा आश्रम होता देवांचं, तिथं होतं. पण तिथं पण आम्हाला खूप म्हणजे चांगला सोय वगैरे केला त्यांनी. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद. पण आता समोरचं दाखव मित्र. सो आता या रस्त्याशी आम्ही चाललो. आता आम्ही एकविरेला चाललोय. पहिला घाटदेवतामध्ये घाटदेवाचे दर्शन करणं, तिथं नारळ फोडणं, आज तिथून प्रवास पूर्ण चालू करणार. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला घाटात मध्ये दाखवतो आम्ही पालखी कशी मिरवत नाही. तो बोला आई माऊलीचा व्हिडिओ होतो. धन्यवाद दादा. थँक्यू ब्रो. तुम्हाला फक्त एक सांगायचं तात्पर्य आहे तर तुम्ही आयुष्यात गोव्याला जाता, मनालीला जाता, असेल अनेक ठिकाणी जाता, पण तुम्ही एक आईची वारी करा. जे सुखाच्या 3 दिवसाचा सुख प्रवास असतो ना, तसली आयुष्यात कुठंच नाही मित्रांनो. फक्त तुम्हाला जर आयुष्यात खरी मज्जा पाहिजे आणि खरी सेवा आईची फक्त करी पाहिजे तर तुम्ही फक्त आई माऊलीची ना 3 दिवस वारी करून बघा. मग तुम्हाला आयुष्यात ना जिंकल्यासारखं वाटेल. मग क्लिअर सांगायचं. जय क्वीरा. जय क्वीरा. मला पण लवकर पालखी पुढे होते, पालखी पुढे होते. हाय गाईज, मी अनिकेत गोडबोडे. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आम्ही आता लोणावळ्याचा घाट चढत आहे. आत्ता आम्ही थोडं पालखी रवाना झालेले आहे. पण आता आम्ही जो खंडाळाचा एंट्री आहे तिथे आम्ही आता देवीचं पूजन वगैरे करत आहे. थोड्याच वेळात आम्ही सगळा केल्यानंतर आम्ही पालखीसाठी रवाना होणार आहे. तोपर्यंत धन्यवाद. जय क्वीरा. जय स्नॅक मध्ये स्टोरेज भरले. हे वाजत गाजत निघाली पालखी आईचे कारले डोंगराला. वाजत गाजत निघाली पालखी आईचे कारले डोंगराला. वाजत गाजत निघाली पालखी आईचे कारले.
hours later. तर आम्ही घाट क्रॉस करून वाघजाईच्या मंदिरात पोचलेलो आहोत. बघा इथे आम्ही नाश्ता करून झाल्यावर आम्ही बैरदेवाच्या भेटीला जाणार आणि त्यानंतर संध्याकाळी आईचं दर्शन होणार, ते पण 7च्या आरतीला. तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये बघत राहा. तर सर काय बोलणार तुम्ही? आता आपण वाघजाईच्या मंदिरात पोचलो. आता इकडं थोडं रेस्ट करणार, नाश्ता करणार आणि डायरेक्ट जाणार आपण आईच्या लाडक्या भावाकडे. कुठं म्हणजे तिथं माहेर घेत बैरदेव. मग तिकडनं शेतातनं जाणार इकडे. ओके ओके. माझ्या भावाचे ब्लॉग आवडत असतील तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉलो करा. लव यू. गायकडे आम्हाला मिसल पावचा नाश्ता भेटलेला आहे. व्यवस्थित भाई, सगळी मटकी मला दिली. भाजी द्यायचं की नाही? हेल्दी आहे ना. हे लोक देत नाही खायला. तसं विचार चालू आहे बाहेर जाऊन मॅगी आहे ना, मग एनर्जी पाहिजे ना. आवडी गडबड झाली तर काय चढलो होता तर उतराचा घालते. कोण बोलतोय? बोल तुमच्यासारख्या माणसाला पालखीमध्ये ज्ञान करायला पाहिजे. असं आहे का? नंतर बोलतोय आता हे बघा गाईज असं स्वयंसेवक 6 पाव खाल्लं एकट्याने. आपल्या घराबरोबर तिसरा आहे. नाही 6वा पाव आहे ह्यो. मोजता मी तुला कौशन. आता समजेल तुला आलं. गाईज आता बोल. लय आता बोल आता आंटी आपल्या लडके को मार रही है. अरे गाईज आम्ही नाश्ता केला, जरा तोंडबिन धुतला, फ्रेश बीस झालो. आता आम्ही निघालो आहोत आमच्या पुढच्या प्रवासाला. बघत राहा कसा असेल पुढचा प्रवास. कंटिन्यू राहा. मी बी चाललो आहे सर, म्हणजे माझ्या पायाला पडतो, मी कपलो अरे पाय ना गोलवले चाललो बस तवरा सण संगत बरोबर. तर गाईज आम्हाला वाटेत गोला दिसलेला आहे, तर आम्ही गोला खायला थांबलेलो आहोत तिकडे. इकडं खरा दादांचं दुकान आहे वाघजाई मंदिराच्या बाहेर. विजिट करा. आमच्या थ्रू कोण आले की 10 रुपये ऑफ. दादा करणार ना ऑफ त्यांना? करू ना. करणार. बस काय दादा दिलदार आहे. ओमकार सेट भेटलेला आहे आणि ओमकार सेट टेम्पोमध्ये आलेला आहे. नाही फायनली चॅलेंज हारलेला आहे. नाही हरलो नाही. हे बघ चप्पल नाही घातली अजून. अरे मी पण चप्पल नाही घातली. मी कालपासून चप्पल सोडली भाई. चप्पल नाही घातली. मी पण सॉक्सवर झाला. पण तुम्ही दिलेला चॅलेंज हारलेला आहे. म्हणून आणि उभं राहून आलो टेम्पो मध्ये पण हारलेला आहे. काय हरलो ओमकार. अरे गाईस तिकडे माऊलीचं दर्शन झालेलं आहे आम्हाला. फोटो काढू काढतात. काय आता आम्ही दोघंच मागे राहिलेलो आहोत. आमच्याकडे लाल निशाणे दिलेली आहे. भाईच्या पायाला पण फोड आलेले आहेत, माझ्या पायाला पण फोड आले आहेत. त्याच्यामुळे आमची जरा चाल स्लो झालेली आहे. आता बघू पुढे जाऊन. आम्ही उसाचा रस पिला, आता निघतो आमचं परत रस्त्याला. चल ना टाइमपास करायला लागते. ते ठेव ना किस्सा काहीच भयंकर ऊन आहे, बघू शकता. हालत बेकार. शेवटचे काही अर्धा दिवस बाकी आहे ना, हालत आमची बेकार झालेली आहे. आणि सॉक्सवर सॉक्स घालून पण सॉक्स फाटलं आहे आणि पायाला चटके बसतात. एवढा रोड एवढा गरम झालेला आहे. हिसाबाच्या बाहेर गरम झाले. अय मी भाईनी 4 लेअर सॉक्स घातले. मी 2 घातलेलं म्हणजे दोन्ही फाटल्या होता आणि थोडं दुकान लागलं. त्याला आता डान्स चालू असतं. चला आता डायरेक्ट आपण भेटू बैरदेवाच्या मंदिरामध्ये. आणि गायस भयंकर ऊन आहे, त्याच्यामुळे सेफ्टी इज व्हेरी इम्पॉर्टंट. A few moments later. तर गाईस फायनली आम्ही ऊन खात देवघर म्हणजेच बैरदेवाच्या मंदिराच्या म्हणजे जिकडे मंदिर आहे त्या गावामध्ये आम्ही एंट्री केलेली आहे. अजून आम्हाला 10 मिनटं लागतील पोचायला.
पालखीवाले सगळे जेवून झोपतील आता आणि बघूया मागे राहूया. चला तर आता डायरेक्ट मंदिरावर बघू कसं काय scene. गाईस तर आम्ही आता मंदिराला फेऱ्या मारत आहोत. हालत बेकार झालेली आहे आमची ऑलरेडी. गाईस आता आमची पालखी कारला गाडी प्रस्थान झालेली आहे. आता बघत राहा, जितका मला दाखवता येईल तितका तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल, कारण की एन्जॉयमेंट पण तितकीच जरुरी आहे माझ्यासाठी. तर चला बघूया. आई माझी लोणावळ्याची वाट गो, आई तुझी लोणावळ्याची वाट. काय सर आता आम्ही या जंगल रस्त्यातून जातो, शेतातून. आई तुझी लोणावळ्याची वाट गो, लोणावळ्याची वाट, आई तुझी लोणावळ्याची वाट. नाईस. बघा माऊलीचा डोंगर जरासाच दूर आहे. थोड्याच वेळात आम्ही स्वर्गामध्ये जाऊ. स्वर्गाचा झेंडा बघा वरती भडकते. भडकते रे. भडकते कसं असते. पोहोचलो आम्ही फायनली. झेंडा दिलेला. फुसका आहे तुझा माल, फुसका. तर मित्रांनो आता आमचं 5 पायरीवर दर्शन झालेलं आहे आणि लवकरच आम्ही आई बावलीचं दर्शन घेऊ. 7च्या आरतीला फुल मजा करत चाललेलो होतो. फुल जल्लोष, राडा होणार, पोरं ऐकणार नाही. माझ्या भावाला काकडे आंबा 20 रुपये. जमते. इथे गाईज आमचं दर्शन करून वगैरे झालेलं आहे. आरती वगैरे आम्हाला भेटली, एकदम प्रसन्न वाटलं. गाईज तर अशा प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे. आरती भेटली, आईची एकदम मन प्रसन्न झालेलं आहे. तर आता आम्ही खाली जाऊ आणि खाली जाऊन पण ऑर्केस्ट्राची सोय केलेली, फुल एन्जॉय. सो गाईस 2026चं कोपरखेरण्याच्या मानाची पालखी यशस्वीपणे पार पडलेली आहे. तर आपल्याला इकडे मालाडचे सुप्रसिद्ध गायक भेटलेले आहेत, त्यांचा आवाज गेलेला आहे.
आवाज बसलाय माझा. तरी 2 शब्द ऐकून जावा. नको नको नको. हिला दुपारी डोल्यावर कालो घालेला 1 वडापावमध्ये भरी झालेली आहे. अशा प्रकारे आमचा पालखी सोहळा इकडे संपन्न झालेला आहे. तरी अजून बाकी आहे, खाली जाऊन अजून एन्जॉय करायचं आहे. डॉली ताई दमलेली आहे. दमली का? खोटी बोलते. कसली सवय झाली? तू तर बोलते शेतावर नाही जात. शेतावर जाते का? असाला तो विषय. मी मुंबईची आहे, माझ्या शेताशी काय संबंध. अरे बापरे, थोडं जाऊ दे. गाव आले तर ऑब्विसली तुम्हाला शेतावरती जायलाच लागले. येस, ट्रेडिशनल वेअर बघा गायचीचा. माकलेली आहे थोडी, नाही माकली आहे गाईस. स्वतःला सेफ करून मागवली असती. माकलीच नाही ना. आहे बघा. मला मागवले. तुम्ही सकाळी तर बोलला तुम्ही. अरे कशी वाटली पालखी तुम्हाला? एन्जॉय केला का तुम्ही? मस्त, चांगली पालखी आपली आहे, आपण एन्जॉय करायचा. आपणच सर्व केले, सर्वांनी मुलांनी केले, सर्वांनी एक मिळून केले ना. एकजुटीने केले. या पोरांनी एकजुटीने सगळ्यांनी मिळून केले आहे. आपले कोपरखाण्याचे पाहिजे. हा, मजा केली का तुम्ही? खूप मजा केली आम्ही. चला मग आता अजून मजा करायची बाकी आहे आपली खाली. नंतर पार्ट 2 मध्ये दाखवू आम्ही. तर 3 दिवस कसे गेले आम्हाला समजलं पण नाही. एकदम फटाफट गेले. ऊन त्रास पण तसा झाला ना, एन्जॉय पण तसा केला, म्हणजे जाम नाचलो. तर आजचा प्रवास तेच संपत आहे आमचा. प्रवास संपला पण एन्जॉयमेंट बाकी आहे. दरवर्षी येत राहा आईच्या भेटीला. मज्जा आली एकदम. असा प्रसन्न वाटला. जे मेहनतीचा फल आम्हाला भेटलेला आहे आज. प्लस त्यात आरती भेटली, त्यात अजून मजा आली. म्हणजे सांगू नाही शकत. पुरा अंधार आहे. तर नानी कसा वाटला तुम्हाला प्रवास? छान बाबा, मस्त. कसे गेले 3 दिवस तुमचे? मस्त गेले, छान. मी गेल्या वर्षापासून येते. जेवण बिवण बनवला, मस्त जेवण होता. जेवणाचं आम्ही करायचं तेव्हा छान. बस बस. अरे दाखव इकडं. चल चल चल, बाय, सी यू. येशील ना बरोबर. बाय 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 बाय. 2 hours later.